विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत दिलेल्या बुलियन समीकरणासाठी लॉजिकल मंडळाकृती तयार करून बुलियनचे समीकरण सोडवणे व सोपी लॉजिकल मंडळाकृती तयार करणे. तर याच्यातलाच पहिला जो भाग येणार आहे तो आहे समीकरणावरून लॉजिकल मंडळाकृती तयार करणे. तर यालाच म्हणतो आपण ड्रॉ लॉजिकल डायग्राम फ्रॉम द इक्वेशन. तर या ठिकाणी एक इक्वेशन दिलेलं आहे y इज इक्वल टू ए प्लस बी इंटू सी प्लस डी. तर याच्यामध्ये चार इनपुट्स आहेत ए बी सी डी. तर या इनपुट्स मी इथं तयार केलेले आहेत ए बी लाईन सी लाईन आणि ही डी लाईन. तर पहिलं जे इक्वेशन आहे ए प्लस बी म्हणजे या ठिकाणी काय आहे, ॲडिशन आहे ए आणि बीचं. तर यासाठी तुम्हाला वापरायचं आहे या ठिकाणी ऑर गेट. तर या ऑर गेटला इनपुट्स द्यायचं आहे ए आणि बी. यानंतर याच्या फंक्शन्सनुसार हा काय तयार करेल, इक्वेशन ए प्लस बी तयार करेल. परत आहे सी प्लस डी. तर या ठिकाणी सुद्धा ॲडिशन असल्यामुळे परत काय घ्यायचं आहे आपल्याला, ऑर गेट आहे. तर हा ऑर गेटला इनपुट्स कनेक्ट करायचे सी आणि डी. तर या ठिकाणी इक्वेशन तयार होईल सी प्लस डी. तर हे दोन इक्वेशन तयार झाले, ए प्लस बी आणि सी प्लस डी. या दोन इक्वेशनचं मल्टिप्लिकेशन असल्यामुळे परत या ठिकाणी तुम्हाला यूज करायचं आहे दॅट इज द अँड गेट. तर अँड गेटचं फंक्शन काय, दॅट इज द मल्टिप्लिकेशन ऑफ टू इनपुट्स दॅट इज कनेक्ट ए प्लस बी अँड सी प्लस डी टू अँड गेट अँड काय आन्सर येईल दॅट इज द वाय. तर वाय इज इक्वल टू आपलं इक्वेशन येईल दॅट इज ए प्लस बी अँड सी प्लस डी. अशा पद्धतीनं या इक्वेशनचं रूपांतर आपण लॉजिकल डायग्राम मध्ये केलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता या ठिकाणी आपण दुसरं इक्वेशन घेतलं आहे वाय इज इक्वल टू ए बी बार प्लस बी सी प्लस सी इंटू ए बार. तर या इक्वेशन मध्ये ए बार बी बी बार सी असे 5 इनपुट्स तुम्हाला तयार करायचे आहेत. तर पहिल्यांदा आपण ए तयार केलेला आहे, त्याच्यानंतर याला नॉट गेट दिल्यानंतर हा ए बार होतो. परत बी दिलेला आहे, परत याला नॉट गेट दिल्यानंतर हा बी बार होतो आणि हा सी. अशा पद्धतीचे आपण इनपुट्स तयार केलेत. तर आता आपण डायरेक्टली आता लॉजिकल डायग्राम तयार करू. तर फर्स्ट आपला पॉइंट आहे ए बी बार. तर या ठिकाणी ए आणि बी बारचं मल्टिप्लिकेशन असल्यामुळे तुम्हाला या ठिकाणी काय घ्यायचंय, दॅट इज द अँड गेट. तर हे झालं अँड गेट आणि या अँड गेटला तुम्हाला द्यायचंय ए आणि दुसरा इनपुट आहे बी बार. यामुळे याचं इक्वेशन काय तयार होईल, ए इंटू बी बार. यानंतर आहे बी इंटू सी. तर हे सुद्धा मल्टिप्लिकेशन असल्यामुळे या ठिकाणी सुद्धा अँड गेट घ्यायचंय. तर या अँड गेटला तुम्हाला इनपुट्स द्यायचे आहेत बी अँड सी. तर याचं इक्वेशन होईल दॅट इज द बी सी. थर्ड आहे सी इंटू ए बार. तर मल्टिप्लिकेशन असल्यामुळे परत या ठिकाणी अँड गेट घ्या. परत याला सी इनपुट आणि दुसरं जे आहे ते ए बार. हा ए आहे आणि हा ए बार आहे. तर हे ए बार कनेक्ट करा, त्याच्यामुळे याचे आउटपुट येईल सी इंटू ए बार. तर हे 3 इक्वेशन्स आपण तयार केलेत आणि या तिन्ही इक्वेशनची या ठिकाणी ॲडिशन असल्यामुळे या ठिकाणी तुम्हाला 3 इनपुट ऑर गेट वापरायचे. तर हा झाला ऑर गेट, कारण की हा या सगळ्यांचं काय करतो, हा ॲडिशन करतो. म्हणून हे सर्व आउटपुट कुठे याला इनपुटला द्यायचे आणि या ठिकाणी तुम्हाला आउटपुट मिळतं. आणि वाय इज इक्वल टू काय तयार होईल, ए बी बार प्लस बी सी प्लस सी ए बार. अशा पद्धतीने आपण लॉजिकल इक्वेशनचं रूपांतर लॉजिकल डायग्राम मध्ये केलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण दुसरा पार्ट पाहू, लॉजिकल डायग्राम वरून समीकरण तयार करणे. राईट द बुलियन एक्सप्रेशन फ्रॉम गिवन डायग्राम. तर या ठिकाणी एक लॉजिकल डायग्राम्स तुम्हाला दिलेली आहे. तर यामध्ये इनपुट्स आहेत ए बी सी डी
आणि AC. तर हा जो गेट आहे हा नॉट गेट आहे, हा अँड गेट आहे, हा अँड गेट आणि ऑर गेट. तर या ठिकाणी इक्वेशन काय तयार होईल, ए ज्यावेळेस नॉट गेटला घेऊ त्यावेळेस काय तयार होईल तर ए बार, परत बीला बी असेल, हा अँड गेट असल्यामुळे मल्टिप्लिकेशन होतं या ठिकाणी ए बार इंटू बी. परत सी आणि डी हे अँड गेटला दिले आहेत म्हणून याचं मल्टिप्लिकेशन होतं सी इंटू डी. आणि परत एला ए येतो, सीचं सी बार होतो आणि या ठिकाणी होतं ए इंटू सी बार. परत हे जे इनपुट्स आहेत हे इनपुट्स कोणाला दिलेत, ऑर गेटला दिलेत. मग या ठिकाणी 3 इनपुट्स ऑर गेट आहे आणि ऑर गेटमध्ये इनपुटचं ॲडिशन होतं, त्यामुळे y इज इक्वल टू इक्वेशन तयार होईल ए बार इंटू बी प्लस सी डी प्लस ए सी बार. अशा पद्धतीनं आपण लॉजिकल डायग्रामवरून आपण लॉजिकल समीकरण तयार करू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण दुसरा डायग्राम घेतलेला आहे, दॅट इज द लॉजिकल डायग्राम. यामध्ये अशा पद्धतीची मांडणी केलेली आहे आणि या ठिकाणी आहे नॉट गेट, या ठिकाणी ऑर गेट, परत या ठिकाणी ऑर गेट, या ठिकाणी अँड गेट आणि या ठिकाणी परत नॉट गेट. तर आपण आता इक्वेशन चालू करू. एला ऑर गेटचे इनपुट्स आहेत ए आणि बीचा या ठिकाणी काय होतो बी बार, परत सीला सी येतो आणि या ठिकाणी काय होतं डी बार. तर ऑर गेटचं फंक्शन काय, दॅट इज द ॲडिशन ऑफ इनपुट्स. तर या ठिकाणी होईल ए प्लस बी बार, परत या ठिकाणी सी प्लस डी बार आणि हे कुणाला दिलेत अँड गेटला, तर याचं आउटपुट काय होईल या ठिकाणी ए प्लस बी बार इंटू सी प्लस डी बार. तर हे जे इनपुट आउटपुट आलेलं आहे हे कुणाला दिलं आपण नॉट गेटला, म्हणून आउटपुट येईल ए प्लस बी बार इंटू सी प्लस डी बारचा पूर्ण बार. अशा पद्धतीनं आपण या लॉजिकल डायग्रामचं आउटपुट इक्वेशन काढलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाहू सिम्प्लिफाय द बुलियन एक्सप्रेशन, म्हणजे बुलियन समीकरण सोडवणे. तर यासाठी तुम्हाला पहिल्यांदा बुलियन लॉज माहीत पाहिजेत. तर या बुलियन लॉजमध्ये फर्स्ट येतो ऑर लॉज. तर ऑर लॉमध्ये दॅट इज द ॲडिशन लॉ. तर याच्यातला एखादा आपण ॲडिशन लॉ घेऊ, ए प्लस ए इज इक्वल टू ए. सपोज ए प्लस ए इज इक्वल टू ए. हा लॉ कसा प्रूव्ह होतो बघा. समजा ए इज इक्वल टू 0 घेतलं तर काय होईल 0 प्लस 0 इज इक्वल टू 0च येणार आहे. म्हणजे 0 जे आपण ए घेतलंय तेच इकडे येणार आहे, त्याच्यामुळे 0 प्लस 0 0. समजा तुम्ही ए इज इक्वल टू 1 घेतलं तर काय होईल 1 प्लस 1 दॅट इज हाय इंटू हाय दॅट इज हाय. अशा पद्धतीनं हा ए प्लस ए इज इक्वल टू ए हा प्रूव्ह होतो. आणि त्यानंतर आहे अँड लॉज. तर अँड लॉ मध्ये ए इंटू 0 0, ए इंटू 1 ए, ए इंटू ए इंटू ए बार 0. आता याच्यातला एक लॉ घेऊ आपण ए इंटू ए बार, ए इंटू ए बार इज इक्वल टू 0. तर हा लॉ कसा प्रूव्ह होतो बघा. समजा तुम्ही ए इज इक्वल टू 0 घेतला तर काय होईल 0 इंटू 0 बार इज इक्वल टू 0. मग सोडवायला 0 इंटू 0 बार म्हणजे 1, 0 इंटू 1 0. सपोज ए इज इक्वल टू तुम्ही 1 घेतलं तर काय होईल 1 इंटू 1 बार इज इक्वल टू 0. तर 1 इंटू 1 बार म्हणजे 0 इज इक्वल टू 1 इंटू 0 काय होईल 0. म्हणजे ए इंटू ए बार इज इक्वल टू 0. त्यानंतर आहे इन्व्हर्जन लॉ. इन्व्हर्जन लॉ म्हणजे ए डबल बार इज इक्वल टू ए, म्हणजे बार बार कॅन्सल होईल. यानंतर आहे कम्युटेटिव्ह लॉ. कम्युटेटिव्ह लॉ मध्ये ए इंटू बी इज इक्वल टू बी इंटू ए असं लिहू शकतो आपण. ए प्लस बी इज इक्वल टू बी प्लस ए असं पण लिहू शकतो. त्यानंतर येतं असोसिएटिव्ह लॉ. तर याच्यामध्ये ए इंटू बी इन ब्रॅकेट सी. तर याला अशा पद्धतीने लिहिलं तरी काहीही फरक पडत नाही. त्यानंतर येतो डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ.
ए इन ब्रॅकेट बी प्लस सी इज इक्वल टू ए न मल्टिप्लिकेशन करा ए बी प्लस ए सी. त्यानंतर डी मॉर्गन्स लॉ आहे. तर फर्स्ट लॉ येतो ए इंटू बी बार इज इक्वल टू ए बार प्लस बी बार आणि दुसरा येतो ए प्लस बी बार इज इक्वल टू ए बार इंटू बी बार. त्यानंतर अदर लॉस आहेत. तर या अदर लॉ पण तुम्हाला लक्षात ठेवणं आवश्यक आहे. तर असे हे लॉज आपल्याला या सिम्प्लिफिकेशनसाठी उपयोग करायचे आहेत. तर आपण डायरेक्टली आता प्रॉब्लेम घेऊ. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाहू एक इक्वेशन घेतलेलं आहे y इज इक्वल टू ए बी प्लस ए बी सी प्लस ए बी बार. तर या इक्वेशन मध्ये आपल्याला कॉमन फॅक्टर काय निघतो बघा. या ठिकाणी कॉमन फॅक्टर असा घ्यायचे की तो लॉ मधून आला पाहिजे. तो सिम्प्लिफाय झाल्यानंतर एक तर 1 असेल किंवा 0 असेल. तर या ठिकाणी काय होतं ए बी कॉमन काढू आपण. दॅट इज द ए बी कॉमन इन ब्रॅकेट 1 प्लस सी राहील प्लस ए बी बार जसे असतं. आता इथं बघा 1 प्लस सी कॉमन काढलं. इथं आपला लॉ काय आहे 1 प्लस ए इज इक्वल टू 1 म्हणजे 1 प्लस सी इज इक्वल टू 1 आला. त्यामुळे काय होईल इथं ए बी इंटू 1 प्लस सी म्हणजे काय 1 प्लस ए बी बार आणि रूल्स कोणता आला 1 प्लस सी इज इक्वल टू 1. हा आपण रूल लावला. त्यानंतर सॉल्व करा ए बी इंटू 1 ए बी प्लस ए बी बार. या दोघांमधून कॉमन निघतो ए बी प्लस बी बार राहील कंसात. आता इथं बघा बी प्लस बी बार. तर इथं बघा ए प्लस ए बार इज इक्वल टू 1 नाही. त्यामुळे बी प्लस बी बार इज इक्वल टू 1 येईल. त्यामुळे ए इंटू 1 इन ब्रॅकेट सिन्स बी प्लस बी बार इज इक्वल टू 1 देअरफॉर वाय इज इक्वल टू ए. तर हे झालं तुमचं सिम्प्लिफाईड इक्वेशन. अशा पद्धतीनं आपण या लॉचा उपयोग करून कुठलंही समीकरण मिनिमाइज करू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण नवीन एक प्रॉब्लेम घेतलेला आहे y इज इक्वल टू ए प्लस बी दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये ए प्लस सी. तर याचं तुम्हाला सिम्प्लिफाय करायचं आहे. तर पहिल्यांदा आपण कंस सोडून घेऊ. दॅट इज ए इंटू ए इंटू ए प्लस ए इंटू सी ए सी प्लस बी इंटू ए प्लस बी इंटू सी. हे आपण कंस सोडवला. आता याच्यामध्ये बघा ए इंटू ए इज इक्वल टू आपण काय लिहू शकतो. इथं बघा ए इंटू ए इज इक्वल टू ए लिहू शकतो. मग ए इंटू ए इज इक्वल टू ए इंटू ए इज इक्वल टू ए प्लस ए सी प्लस बी ए प्लस बी सी. तर या ठिकाणी जो रूल आपण वापरलाय तो लिहा ए इंटू ए इज इक्वल टू. यानंतर या दोघांमध्ये परत काय करायचं आहे कॉमन निघतं ए. या दोघांमध्ये कॉमन निघेल ए दॅट इज 1 प्लस सी प्लस बी ए प्लस बी सी. परत 1 प्लस सी म्हणजे 1 प्लस ए इज इक्वल टू 1 येतं. त्यामुळे 1 प्लस सी म्हणजेच काय 1 येईल 1 प्लस बी ए प्लस बी सी. तर या ठिकाणी रूल लिहा 1 प्लस सी इज इक्वल टू 1. यानंतर 1 इंटू ए प्लस बी ए प्लस बी सी. परत या दोन्हीमध्ये ए कॉमन निघेल ए 1 प्लस बी प्लस बी सी. परत 1 प्लस बी म्हणजे 1 ए इंटू 1 प्लस बी सी. परत या ठिकाणी रूल लिहा 1 प्लस बी इज इक्वल टू 1. तर आन्सर येईल ए प्लस बी सी. तर हे झालं आपलं सिम्प्लिफाईड इक्वेशन. अशा पद्धतीनं आपण या समीकरणाला सिम्प्लिफाय करून लहानात लहान एक्सप्रेशन आपण करू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण या ठिकाणी एक इक्वेशन घेतलेलं आहे. त्या इक्वेशन पासून एक लॉजिकल डायग्राम बनवायची आणि या इक्वेशनला सिम्प्लिफाय करून याची जे काही आन्सर येईल त्याचा लॉजिकल मंडळाकृती करायचं. तर हा या प्रयोगाचा एम आहे. म्हणजे दिलेल्या बुलियन समीकरणासाठी लॉजिकल मंडळाकृती तयार करून बुलियनचे समीकरण सोडवणे
व सोपी लॉजिकल मंडळाकृती तयार करणे. तर अशा पद्धतीनं आपण या इक्वेशनवरून लॉजिकल डायग्राम तयार केली आहे आणि याचं इक्वेशन येतं ए बार प्लस बी बार इंटू ए बार प्लस सी बारचा होल बार. तर आता आपण या इक्वेशनला आपण सिम्प्लिफाय करू. तर सिम्प्लिफाय करताना पहिलं काय येईल, दॅट इज द ए बार प्लस बी बार इंटू ए बार प्लस सी चा होल बार आहे. तर या ठिकाणी डी मॉर्गनचा दुसरा नियम लागू होतो. कुठला? ए इंटू बी चा होल बार इज इक्वल टू ए बार प्लस बी बार. हा लॉ लागू होतो. तर हा लॉ इथं लागू करा. काय होईल? ए बार प्लस बी बार प्लस ए बार प्लस सी बार हा सेपरेट बार तयार होईल. यानंतर परत हा बार काढण्यासाठी परत तुम्हाला डी मॉर्गनचा पहिला लॉ लागल. ए प्लस बी चा होल बार इज इक्वल टू ए बार इंटू बी बार. तर इथे लावा लॉ ए डबल बार इंटू बी डबल बार प्लस ए डबल बार इंटू सी डबल बार. बार बार कैंसल. ए इंटू बी प्लस ए इंटू सी बिकॉज ए डबल बार इज इक्वल टू ए, बी डबल बार इज इक्वल टू बी, सी डबल बार इज इक्वल टू सी. त्यानंतर इक्वेशन आलं ए बी प्लस ए सी. हा, तर हे इक्वेशन आपण या ठिकाणी लिहू. y इज इक्वल टू ए बी प्लस ए सी. याच्यामधून काय कॉमन निघाल? ए बी प्लस सी. तर हे झालं आपलं सिम्प्लिफाईड इक्वेशन. तर ही सिम्प्लिफाईड इक्वेशन झाल्यानंतर याचा तुम्हाला आता डायग्राम काढायचा आहे. मग डायग्राम कसं काढणार? आता इथं बघा, ए हा कॉमन फॅक्टर आहे आणि बी प्लस सी म्हणजे काय येईल? ऑर गेट. आणि नंतर काय येईल? अँड गेट. म्हणजे याच्यामध्ये एक ऑर गेट आहे आणि एक अँड गेट आहे. हा, मग पहिल्यांदा काय काढाल? तुम्हाला ए काढायचं आहे, राईट आहे. हा, तर पहिल्यांदा आपण ऑर गेट काढू. तर ही ऑर गेट आहे, राईट आहे. आणि या ठिकाणी काढू आपण अँड गेट. हा, तर ऑर गेटला इनपुट्स कुठले आहेत? ॲडिशन मध्ये बी आणि सी. तर हे देऊ आपण बी सी आणि या ठिकाणी काय होईल? बी प्लस सी. हा कोणाला जातो? एच्या मल्टिप्लाय मध्ये जातो, म्हणून हा ए काय होतो? डायरेक्ट जातो. आणि हा काय होतो? या ठिकाणी येतो. आणि वाय बरोबर इथे येतं, दॅट इज द ए इन ब्रॅकेट बी प्लस सी. तर अशा पद्धतीने आपण सिम्प्लिफाईड डायग्राम काढू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण या प्रयोगामध्ये पाहिलेलं आहे, ड्रॉ द डायग्राम फ्रॉम लॉजिकल एक्सप्रेशन, राइट द एक्सप्रेशन फ्रॉम लॉजिकल डायग्राम, सिम्प्लिफाय द एक्सप्रेशन्स. आणि या 1, 2, 3चं पूर्ण प्रॅक्टिकल आपण या ठिकाणी घेतलेलं आहे. तर यामध्ये आपण एखाद्या समीकरणावरून लॉजिकल डायग्राम कशी काढायची, त्याचं समीकरण कसं सिम्प्लिफाय करायचं आणि त्याच्या आल्यानंतर परत त्याची डायग्राम कशी काढायची याबद्दल आपण सविस्तर माहिती घेतलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे चॅनल जर आवडत असेल तर सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.